हाय नमस्कार, मी अलका चितळे. अलका चितळे ह्या चॅनलमध्ये अगदी तुमचे सर्वांचे व माझ्या यूट्यूब फॅमिलीचे माझ्या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करते. तर चला, थंडीचं खूप थंडी खूप चालू आहे, तर म्हटलं चला लाडूचं सीजन पण चालू आहे, तर म्हटलं चला तुमच्याशी पण आपले ड्रायफ्रूटचे लाडू थोडेसे शेअर वगैरे करू. तर फायनली मी गावामध्ये गेलेली होते, भाजी बाजार पण आणायचा होता, तर म्हटलं चला भाजी बाजार पण घेऊन येऊ आणि थोडंसं किराणा पण घेऊन येऊ. तर मिस्टर बोलले जा, तुला जे योग्य वाटन ते तुझ्या पसंतीनुसार तुला जे योग्य वाटन तर ते घेऊन ये तू. तर मी आणि मुलगा मार्केटमध्ये गेलो होतो, तर मी बाजार वगैरे केला, भाजी बाजार केला, थोडासा ड्रायफ्रूटचं पण घेतलं आणि नंतर घरी आलो. तर म्हटलं चला तुमच्याशी पण थोडंसं किराणा वगैरे काय आणला ते थोडा शेअर करू. पूर्ण ड्रायफ्रूटचे जे लाडू आहेत तर मी तुमच्याशी शेअर करणार होते. तर त्याच्यानंतरून मग मी अंजीर, मखाना आणि पंपकिन सीड्स आणि अक्रोड, काजू, बदाम हे सर्व आणलेलं होतं. तर म्हटलं चला तुम्हाला पण थोडासा किराणा शेअर करू. तर त्याच्यानंतरून गावाला जायचं ठरलं. तर मिस्टर बोलले गावाला जायचं आहे, त्यांच्या काही कामाबद्दल त्यांना जायचं होतं, शेतीबद्दल. तर मग त्याच्यानंतरून ठरलं आणि जे ड्रायफ्रूटचं जे भाजताना जे दाखवायचा शूट घ्यायचा राहून गेला होता माझ्याकडून, मी कॅन्सल केला होता की नाही हा ब्लॉग मी नाही टाकणार असं. पण नंतरून मग त्यांना दुसरा कामाबद्दल फोन आला, तर ते बोलले आता जाणं कॅन्सल करावं लागेल, पुढच्या हप्त्यात किंवा नंतर जाऊ म्हणे, आता सध्या नाही जाणं होणार गावाला. तर म्हटलं चला आता मग निवांत झाले, मी पण थोडी गडबड होती मला जाण्याची गावाला, तर कॅन्सल झालं. तर मग नंतरून मी मस्त असे बदाम हे कट करून घेतले, अंजीर. मग रात्रभर पाण्यामध्ये ठेवलं आणि ड्रायफ्रूट होते ते मी रात्रीचेच भाजून घेतलेले होते. म्हटलं गावाला जायचं आहे, तर म्हटलं जाताना थोडेसे गावाला पण घेऊन जाऊ, आई बाबा आणि सासू सासरे त्यांना पण. पण मग कॅन्सल झाल्यामुळं मग म्हटलं चला, मग हे जे राहिलेला शूट जो होता तर म्हटलं हे पण घेऊ आणि तुमच्याशी शेअर करू. तर त्याच्यानंतरून मी मस्त असं रात्रभर भिजून दिले अंजीर. त्याच्यानंतरून बारीक कट करून घेतलेले होते, तर असे तुपामध्ये चांगले फ्राय करून घेतले. आणि फ्राय केल्यानंतर काय होऊन जातं, आपण अंजीर चांगला फ्राय करून घेतल्यामुळे ना आंबट वगैरे लाडूमध्ये होत नाही आणि छान लाडू वगैरे आपले ड्रायफ्रूटचे एकच नंबर बनतात. आणि मेथीचे लाडू जे करायचे असतात ना, तर मेथीचे बघा तूप वगैरे काही त्याला जास्त नाही, थोडं कमीच तूप टाकलेलं आहे. आणि मेथीचे लाडू जे असतात ना, तर मुलं आणि ते सगळे खारी खोबऱ्याचे जे लाडू असतात तर सर्व खायचं म्हणजे शरीरासाठी खूप पौष्टिक असतात. पण मेथी थोडी कडवट असल्यामुळे मुलं वगैरे खात नाही. आणि ड्रायफ्रूटचे लाडू जरी बनायचे असले तर जास्त तूप टाकलं तरी पण त्याला थोडासा कंटाळा करतात. तूप पहिल्या स्टार्टिंगला आपण टाकतोच बनवताना, खूप तेलकट वाटतात ते. पण दुसऱ्या दिवशी पाहिलं तर त्याला खूप तूप दिसतं, तर मग घरचंच तूप असतं आपल्या बनवलेलं. पण गावरान तूप जरी असलं तर मुलं वगैरे मिस्टर कोणी खात नाही, तर त्यांना नाही आवडत तूप वगैरे जास्त. तर तूप आपलं कमीच तुपामध्येच मी बनवणार आहे ते. तर अंजीर वगैरे मस्त फ्राय करून घेतले. त्याच्यानंतरून आपली खजूरमधल्या सर्व बिया वगैरे काढून घेतल्या, काळी खजूर. आणि त्याच्यामध्ये नंतरून थोडंसंही नॉर्मली तूप टाकून असं एक सारखं हलवून अशी गरम थोडीशी खजूर झाली. त्याच्यानंतरून अंजीर पण त्याच्यामध्ये परत टाकून दिले अंजीरच्या कढईमध्येच. त्याच्यानंतर मस्त अंजीर आणि आपली खजूर अशी पूर्ण असा एकजीव करून घेतला त्याचा. तर उलथाण्याने जे करायला गेले मी, तर गरम होतं ते, इकडून थोडंसं तूप असल्यामुळे इकडून थोडं सटकायचं कढईमधून. तर मग मी काय केलं, ग्लास घेतला, ग्लासाने असे मस्त ते हे करून घेतलं, असं थोडंसं मिरचीचा ठेचा करतो त्या पद्धतीनुसार, म्हणजे त्याचा सर्वांचा एकजीव आणि एकत्र मिळल्याच गेलं ते. मग त्याच्यानंतरून मी मस्तपैकी असं एकजीव झाल्याच्या नंतरून थोडं एक वेळा गरम करून घेतलं. परत थोडंसं तूप वगैरे टाकून घेतलं. आणि काय होऊन जातं, जास्त जरी झालं तरी पण तिकडून पण खात नाही ते, असं तूप जास्त झाल्यामुळे. तर मस्त ड्रायफ्रूट वगैरे असे सगळे असे बारीक असे कट करून घेतले, ते भाजून वगैरे घेतले. तर मी तुमच्याशी शेअर नाही केलं ते, म्हणजे असं त्याचा शूट वगैरे घ्यायला मला वेळ नाही भेटला, त्याच्यामुळे मी काही तो ड्रायफ्रूट अंजीर अक्रोड आणि काजू बदाम पंपकिन सीड्स हे जे भाजलेलं होतं, तर मी तुमच्याशी काही शेअर केलं नाही, ते थोडं रात्रीचंच भाजलेलं होतं. कारण मला गावाला जायचं असल्यामुळं ते काही मी तुमच्याशी म्हणजे शूट घेतलेला नव्हता त्याचा.
तर अंजीर आणि खजूर मस्त अशी एकत्र हे झाली ना ती, तर एक जीव तर लाडू बांधायला आपल्याला सोपं जातं आणि अंजीर एकीकडं आणि खजूर एका साईडला असं होत नाही. सगळं एकत्र मिक्स झाल्यामुळे खूप छान लाडू पण बांधले जातात आणि टेस्टी, शरीरासाठी खूप पौष्टिक असतात हे लाडू. तीळ भाजून घेतले, त्याच्यानंतरून थोडंसं खोबरं किसून घेतलं, अंजीर, काजू, बदाम, पंपकिन सीड्स, अक्रोड हे सर्व थोडं थोडं नॉर्मली तूप टाकलं मी आणि मखाना थोडासा तुपामध्ये भाजून मस्त त्याची बारीक पावडर करून घेतले मिक्सरमधून. तर काय होऊन जातं, आपल्या शरीरासाठी थंडीचं खूप चांगलं असतं ते. तर आणि काळे मनुके शक्यता खायचे, कारण काळ्या मनुके चांगले असतात शरीरासाठी. त्याच्यामध्ये बघा अशी कडक थोडीशी बी लागते, तर तशी तेच मनुके जास्त म्हणजे थोडे शरीरासाठी चांगले असतात तेच खायचे. आणि त्याच्यानंतर मी मखाना पावडर अशी मस्त तुपात भाजून घेतलेले होते, तर ती पण आता मिक्स करून घेऊ. ड्रायफ्रूट सगळे एकत्र म्हणजे सगळे एकत्र मिश्रण करून घेऊ. त्याच्यानंतरून आता गरमच आहे थोडंसं, तर ते टाकून आता मी मस्त लाडू वगैरे बांधणार आहे. तर कसं असतं, मार्गशीर्ष महिना हा शुद्ध महिना पूजापाठाचा असतो आणि थंडी पण खूप असते. तर शरीरासाठी मेथीचे लाडू आणि ड्रायफ्रूटचे लाडू शरीरासाठी छान म्हणजे खाल्ल्याने चांगलं असतं. आपले हात पाय कंबर दुखत राहतं सारखं काम वगैरे करणारे, म्हणजे आता मुलांचं तर काही नाही, पण मग तेच म्हणजे असं लेडीजसाठी जेंट्ससाठी पण चांगलंच असतं, शरीराला पौष्टिक असतं. तर संध्याकाळचा थोडा 5 वाजले होते, तर वर आपलं थोडं काम वगैरे चालू आहे, तर म्हटलं चला त्या दादांना चहा वगैरे करून न्यायचा होता. तर पाणी वगैरे घेऊन गेले. त्याच्यानंतरून लाडूचं झालं होतं बांधून, मग त्याच्यानंतरून चहा वगैरे घेऊन गेले दादांना आणि त्यांना 5 वाजलेले होते. तर पाहू शकतात आपलं छोटंसं एकदम काम चालू आहे. तर वर काम चालू आहे, तर म्हटलं चला त्यांना चहा वगैरे दिला. त्याच्यानंतरून मी खाली आले. त्याच्यानंतर अर्धा 1 तास नंतरून इकडं थोडंसं झाडू वगैरे मारला. त्याच्यानंतरून म्हटलं चला आता संध्याकाळचे 6 वाजले, तर माझी पूजाची परत तयारी झाली. तर पूजा वगैरे दिवाबत्ती करून घेतली. तर फायनली आपली पूजा वगैरे झाली. तुळशीला दिवा वगैरे लावला आणि मग त्याच्यानंतरून मी सगळं काम आवरल्यानंतर संध्याकाळी पाहिले लाडू ड्रायफ्रूटचे. तर पाहू शकतात एकच नंबर झालेले आहे आणि खायला खूप टेस्टी आणि छान झालेले आहेत. तर पाहू शकतायत आपले लाडू झालेले आहेत तयार. तर कसे वाटले तुम्हाला, लाईक कमेंट नक्की करून सांगा. तर सर्वांना बाय बाय.